नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतोय सोलापूर स्पेशल अशी टम्म फुगलेली मस्त मिरचीची भजी घरच्या घरी कशी बनवता येईल। खरंच खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्की जमेल। पावसाळ्याचे दिवस लागले, आपल्याला असे भजे वडापाव वगैरे असं काहीतरी तळणीचे पदार्थ खा वाटतात। तुम्ही जर तळणीचे पदार्थ खाण्यासाठी शौकीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा की मग गरमागरम अशी पावसाळ्यामध्ये टम्म फुगलेली मिरचीची भजी, एका हातात चहा आणि एका हातात भजी खाण्याची वेगळीच मजा आहे। आणि तुम्ही सुद्धा ही सोलापूरची भजी घरच्या घरीच बनवून बघा, खरंच चवीलाही भन्नाट लागतात। टम्म फुगलेली भजी बनवायला सुरुवात करूया, पण मग त्या अगोदर तुम्ही बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण सोलापूर स्पेशल मिरचीची भजी बनवायला सुरुवात करूया। मिरचीची भजी बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते इथे बघूया। इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। कमी तिखट मिरच्या आहे, तुम्हाला ह्या नसेल घ्यायच्या तर नका घेऊ। तुम्हाला यापेक्षा कमी तिखट हव्या असतील तुम्ही ते घेऊ शकता। हे मीडियम स्पायसी मिरच्या आहेत। 1 वाटी बेसन पीठ घेतलं, चवीनुसार मीठ आहे, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून ओवा आणि खायचा सोडा आहे अर्धा टीस्पून। आता सर्वात अगोदर इथं बाउल घेतला आहे मी। आता यामध्ये आपल्याला हे बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच ओवा, हळद, मीठ आणि खायचा सोडा हा सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण असं सुकच मिसळून घ्यायचं आहे या बेसन पिठामध्ये। आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे पिठाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथं थोडं थोडं पाणी करत आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे। जास्तीचंच पाणी घालायची अजिबात गडबड करायची नाही, नाहीतर पातळ होण्याची शक्यता असते बेसन पीठ। तर आज इथे आपण हे सोलापूर स्पेशल मिरचीची भजी बनवतो। तर ही भजी कुरकुरीत नसतात, स्पॉन्जी असतात। तर सोलापूरमध्ये मिरचीची भजी फार फेमस आहे। तर त्याच प्रकारे आपण घरी कसे बनवता येईल ते इथे बघतो। तर मी हे बॅटर थोडं थोडं पाणी घालून करून घेते। आता इथे मी बॅटर बनवून घेतलं, तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी याप्रमाणे आली पाहिजे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। हे बघा, म्हणजे आपली मिरचीची जी भजी आहे ती छान व्यवस्थित यामध्ये कोट केल्या जातील याप्रमाणे बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथं मी बॅटर बनवून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स केलं आहे। आता हे 5 मिनिटासाठी आपल्याला असं बाजूला झाकून ठेवायचं आहे आणि तेल गरम करण्यासाठी घेऊया आपण। आता इकडे गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तेल तापते तोवर आपण या बॅटरमध्ये मिरचीला घोळसून घेऊया। हे बघा, इथं मी 1 मिरची घेतली, यामध्ये छान बुडवून घ्यायची आहे। वरून हे बॅटर सोडायचं बघा, आणि इथं तेल तापलं का नाही ते मी चेक करण्यासाठी थोडासा कण यामध्ये घालून घेते। बघा, असा वरती आला बॅटरचा कण। आता यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे। आता या तेलामध्ये आपल्याला मिरची सोडायची आहे। बॅटरमध्ये ही अगोदर चांगली अशी घोळून घ्यायची आहे, म्हणजे संपूर्ण बेसनाचं बॅटर यायला लागेल। आता मी या तेलामध्ये हळूवारपणे अलगद अशी सोडते आणि वरून थोडं बॅटर टाकते। तर याचप्रमाणे मी 2 ते 3 मिरच्या यामध्ये घालून घेते। इथं मी 2-2च मिरच्या तोडून घेते, जास्तीच्या जर तळल्या तर ते मग व्यवस्थित होतील नाही, म्हणून इथं मी 2च घालून घेतले आहे। आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा टम्म फुगलेल्या आहे, कारण की आपण हे सोलापूर स्पेशल बनवत आहे, त्यामुळे सोलापूरची ही मिरचीची भजी तुम्ही जर कधी खाल्ली असेल तर ती अशी टम्म फुगलेलीच असते। तळून झाली आपली मिरचीची भजी। तर आता हे काढून घेते मी आणि तुम्ही बघू शकता काय सुरेख दिसते। आता याचप्रमाणे आपल्याला सगळ्या मिरचीची भजी तयार करून घ्यायची आहे। इथे मी सगळी मिरचीची भजी तळून घेते। तर इथे आपली मिरचीची भजी बनवून तयार आहे आणि बघा मस्त अशी टम्म फुगलेली आहे।
तर आज आपण इथे ही सोलापूर स्पेशल मिरचीची भजी बनवली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी स्पॉन्जी झाली आहे आणि मस्त पावसाच्या दिवसामध्ये ही सोलापूरची भजी एन्जॉय करून खा. त्यासोबत चहा म्हणजे वेगळीच मजा आहे. एका हातात चहा आणि एका हातात भजी मस्त अशी खायची. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड किंवा फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.